तर सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला पवार कुटुंब अनुपस्थित होतं। शपथविधीच्या दिवशी दोन कुटुंबातला दुरावा उघड झाला। शपथविधीला शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार गैरहजर होते। सुनेत्रा पवारांचे पुत्र जय पवार उपस्थित तर पार्थ पवारांची अनुपस्थिती पाहायला मिळाली। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला त्यांचे पुत्र जय पवारांची मात्र उपस्थिती होती। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला त्यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार सुद्धा उपस्थित नव्हते। शपथविधीला शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार यांच्यापैकी कुणीही उपस्थित नव्हतं। शपथविधीला पवार कुटुंबातलं कुणीही उपस्थित नव्हतं हा राजकीय चर्चेचा विषय होता। शरद पवारांनी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन शपथविधीबद्दल माहितीच नाही असं सांगितलं। त्याच वेळी ते शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत हेही स्पष्ट झालं होतं। पवारांच्या वक्तव्यानंतर पार्थ पवार शरद पवारांना भेटायला गेले। या भेटीत त्यांनी पवारांना शपथविधीला निमंत्रण दिल्याचीही चर्चा आहे। या भेटी दरम्यान पार्थ पवार बाहेर येऊन फोनवरून कुणाशी तरी बोलताना दिसत होते। थोड्या वेळाने सुप्रिया सुळे बाहेर येऊन पार्थ पवारांशी बोलायला लागल्या। त्यानंतर त्यांनीही माध्यमांशी बोलताना शपथविधी असल्याचं माहीत नसल्याचं म्हटलं। या सर्व नाट्यमय घडामोडींमुळे दोन कुटुंबांमधला संघर्ष हा उघड्यावर आला। पवारांनी पत्रकार परिषदेत शपथविधीबद्दल अनभिज्ञ असल्याचं सांगत सकाळीच शपथविधी सोहळ्यापासून अंतर ठेवलं। पवारांच्या भूमिकेमुळे आणि पार्थ पवारांच्या भेटीमुळे दोन्ही पवार कुटुंबात सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालं। शपथविधीच्या दिवशी झालेल्या या घडामोडी बघता पुढच्या काळात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या शक्यता मावळताना दिसतायत। दुसरीकडे स्वतः पवार आणि जयंत पाटलांनी मात्र विलीनीकरणाची दादांची इच्छा होती असं वक्तव्य केलंय। मात्र शपथविधीच्या दिवशी दादा आणि शरद पवारांच्या कुटुंबातला दिसलेला दुरावा अवघ्या महाराष्ट्रानं बघितला। त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चा आता फक्त चर्चाच राहणार असल्याची चिन्ह आहेत।